आपण ऐकत आहात गंधफुलाचा गेला सांगून या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. गंधफुलाचा गेला सांगून भाग दुसरा. पाठीमागच्या भागात आपण पाहिलं अवंतिका कुठूनशी त्या राजदरबारात आली होती आणि म्हणत होती, मीच आहे राजकुमारी अवंतिका राणावत, महाराणी सुचित्रा आणि महाराज रुद्रप्रताप राणावत यांची सुपुत्री. तिचा ठाम दृढ आवाज भव्य हॉलमध्ये घुमला. क्षणभर सगळेच स्तब्ध झाले होते. एवढ्या वर्षापासून जिचं अस्तित्वच पुसलं गेलं होतं ती मुलगी आज त्यांच्या समोर उभी होती आणि म्हणत होती, मी आहे. समरजित घाबरलेल्या चेहऱ्याने उभा राहिला. अवंतिका, पण हे अशक्य आहे. तू तर मृत हो ना? पण कोणी ठरवलं हे? तिनं त्यांचं वाक्य अर्ध्यातच तोडलं. आवाज तिचा शांत होता पण त्यात एक जळजळीत बोच होती. कारण मी तर तुमच्या समोर जिवंत उभी आहे भाईसा, ती म्हणाली. तसं मातोश्री सविता देवी उठल्या, त्यांचं डोकं विचारांनी भरलेलं. मग तू होतीस कुठं इतकी वर्ष? काहीच पत्ता कसा काय नव्हता? म्हणजे आजच कशी परतलीस? मातोश्री, ती पहिल्यांदाच त्या शब्दात इतकी वेदना घेऊन बोलली. आमचं अपहरण झालं होतं. लहान होतो आम्ही, फारसं कळतही नव्हतं. ज्यांनी कोणी आमचं अपहरण केलं होतं ते आम्हाला खूप खूप दूर घेऊन गेले होते आणि त्यांनी आम्हाला साधं जीवन जगवत वाढवलं. काहीच दिवसांपूर्वी आम्हाला हे सत्य समजलं म्हणून आम्ही परतलो आहोत. समरजित पुढे सरसावला. पण तुला सिद्ध तरी करावं लागेल ना की ती तूच आहेस. कोणीही उठसूट येऊन काहीही म्हणेल की आम्ही ऐकायचं का? अवंतिका थोडी मागे फिरली आणि डाव्या खांद्यावरची खून दाखवत म्हणाली, ही आहे आमच्या पाठीवरची राजघराण्यातील जन्माची खून. हे तेच चिन्ह आहे जे केवळ राणावंतांच्या रक्तात आढळतं. मातोश्री जवळ आल्या. त्या खुनेकडे त्यांनी पाहिलं. डोळ्यात गोंधळ, आठवणी आणि थोडीशी आशा. पण तरीही पुरावा काय आहे? टाळी वाजवून तिनं पुढच्या क्षणी एका बॉडीगार्डला इशारा केला. तो क्षणार्धात पुढे आला आणि एक छोटी लालशुभ्र पेटी तिच्या समोर केली. तिने त्यातून 2 वस्तू उचलल्या. हा आहे राणावत घराण्याचा शाही हार, जो आमच्या जन्मानंतर मातोश्रींनी स्वतःच्या हातांनी आम्हाला भेट म्हणून दिला होता, मोठी झाल्यावर आम्हाला घालण्यासाठी. आणि ही आहे कट्यार, जी केवळ घराण्याच्या वारसालाच दिली जाते, स्वरक्षणासाठी. दोन्हीही वस्तू आजही आमच्या जवळ आहेत, कारण आमच्या असण्याचा, आमच्या वारसाचा आणि आमच्या अस्तित्वाचा तो पुरावा आहे. हॉलमध्ये पुन्हा एकदा शांतता पसरली. वकील उठले आणि हातातील कागदपत्र खाली ठेवत म्हणाले, हे त्यांनी दिलेलं प्रमाण पुरेसं आहे आणि जर त्या 25 वर्ष होण्याआधीच परतल्या असतील तर कायद्यानुसार मालमत्ता यांच्याच नावे राहील. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकताय, समरजितने म्हणताच त्यांनी समरजितकडे न पाहतच नम्रपणे मान डोलावली आणि वाड्याबाहेर निघून गेले. तेव्हा समरजितच्या चेहऱ्यावर आलेले नाखुशीचे भाव तिला लपले नाहीत. एवढ्यात मातोश्री डोळ्यात खोटे अश्रू घेऊन तिच्या जवळ आल्या आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, कुठे होतात तुम्ही राजकुमारी? खूप वाट पाहिली आम्ही. समरजितनीही खूप शोधलं तुम्हाला, पण तुम्ही भेटलाच नाहीत. आज खूप बरं वाटतंय तुम्हाला पाहून. त्यांचं गोड बोलणं स्वार्थी होतं हे तिला माहिती होतं.
कारण समर्जित भाईचा आणि या मातोश्रीच महाराज आणि मातोश्रींच्या मृत्यूस कारणीभूत आहेत याची तिला कल्पना होती. तसं सांगितलं होतं कावेरी आईने तिला. काळजी नसावी मातोश्री, आता आम्ही आलोय ना परत, सगळं ठीक करू. आम्हाला आमची रूम दाखवा. आणि हो, हे आमचे गार्ड आहेत जे आमच्या नेहमी सोबत राहतील. होय ना, छान. पण तुम्ही तर म्हणालात तुम्हाला अगदी साध्या पद्धतीने वाढवले, मग हे गार्ड कुठे मिळाले तुम्हाला? सविता देवी तिच्याकडून माहिती काढून घेत होत्या हे तिला बरोबर कळत होतं. आता आलोय ना आम्ही परत, सगळं समजावू तुम्हाला मातोश्री. आता आम्ही थकलोय, कृपया आम्हाला आमची रूम दाखवावी. होय, भानुमती, इधर आओ. पाहिलत का, इतक्या वर्षांनी आपल्या राजकुमारी परतल्या आहेत. या आहेत आपल्या राजकुमारी अवंतिका. प्रणाम राजकुमारीजी, इतक्या दिवसांनी आलाय, मला ओळखलत का? भानुमती उत्साहाने म्हणाली. माफ करा, आम्हाला फारसं आठवत नाहीये. अवंतिकाच्या या बोलण्यावर मातोश्री पुढे होत म्हणाल्या, अगं लहान होत्या त्या त्यावेळी, इतकं लहानपणीचं त्यांना कसं आठवेल? असो, आजपासून आपल्या इथेच राहणार आहेत त्या, तर त्यांना काय हवं काय नको ते तूच पाहणार आहेस. जा, त्यांना त्यांची रूम दाखव. सविता देवी म्हणाल्या. अजी महाराणीजी, म्हणत ती अदबीने वाकली आणि अवंतिकाकडे वळत म्हणाली, राजकुमारी जी, आओ ना हमारे साथ, हम आपको आपका कमरा दिखाते हैं. मी तुम्हाला आपली रूम दाखवते. म्हणत भानुमती तिच्या सोबत निघाली, पाठोपाठ तिचे गार्ड. अवंतिकाला माहिती होतं तिला खूप सावध राहावं लागणार आहे. जर प्रॉपर्टीसाठी महाराज आणि महाराणींचा मृत्यू होऊ शकतो तर तिच्याही बाबतीत काहीही होऊ शकत होता. तसा तिने आधीच गार्डना सतर्क राहण्याचा सल्ला दिलेला, पण तिथं राहून आता प्रत्येक गोष्टीचा तिला मागोवा घ्यायचा होता. तिच्या बाजूने एकच गोष्ट होती, ते म्हणजे हे 2 बॉडीगार्ड ज्यांच्यावरती ती डोळे झाकून विश्वास ठेवू शकत होती. पण आता इथल्या नोकरांपासून सुद्धा तिला सावध राहावं लागणार होतं, कारण कितीही झालं तरी ती इथं नवीन होती. त्याआधी समर्जित आणि सविता देवींचा बंदोबस्त करावा लागणार होता. तो कसा करायचा हेच तिचे विचार चालू होते. पण भानुमती जर तिला ओळखते आहे तर तिलाही आपल्या बाजूने करण्याचा विचार तिच्या आता मनात येत होता. इकडे दर्शची कार त्याच्या ऑफिसवर पोहोचलेली. कार पार्क होताच तो कारमधून उतरला आणि तो त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा झालेला बॉक्स घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये आला. केबिनमध्ये येताच त्याने तो टेबलवर ठेवला आणि पुन्हा त्यातल्या वस्तू काढून पाहू लागला. बॉक्समधल्या त्याच्या पासपोर्ट साईज फोटोवर त्याची पुन्हा एकदा नजर पडली. न राहवून त्याने तो उचलून घेतला. किती जुना आहे हा. मृदुलाने इतक्या वर्षांपासून तो इतक्या प्रेमाने जपून ठेवलाय. किती वेगळी आहे ती. प्रेम करत होती, त्या बदल्यात कसलीच अपेक्षा करत नव्हती. आणि या सगळ्यात दुर्दैव म्हणजे मी तिला ओळखूच शकलो नाही. हातातला तो फोटो पाहता पाहताच 6 वर्षांपूर्वीच्या भूतकाळात तो हरवला. खरं तर घरात कसलीच कमी नाही. त्यांचं पूर्ण घराणं गर्भश्रीमंत होतं. भारतात बऱ्याच ठिकाणी बिझनेस होते, पण त्यांच्या घराण्याची एक परंपरा होती आणि घरातल्या सगळ्याच मुलांना ती पाळावी लागायची. ती म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी घर सोडावं लागायचं आणि ठराविक खर्चावर बाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं असायचं. तेव्हा त्याच्या बाबतीतही तसंच झालेलं. त्या रात्री डायनिंग टेबलवर सगळे जेवायला बसले होते. काहीतरी सांगणारे तेवढंच त्याला माहिती होतं आणि डॅड म्हणाले, दर्श, तू आता 18 वर्षाचा झालायस. घरातली परंपरा आहे हे तुला माहिती आहेच. वडिलांचा वृक्ष आवाज त्याला ऐकू आला. हो डॅड. त्याने शांतपणे मान डोलावली. जगायला शिक, कमवायला शिक
आणि परक्या ठिकाणी राहशील तर स्वाभिमान काय असतो तेही तुला कळून जाईल. आम्ही फक्त तुझ्यासाठी महिन्याला 10,000 रुपये खर्च देऊ. त्यातच राहायचं, खायचं सगळं तुझं तू बघायचं. तिथे राहून बॅचलर डिग्री इन लक्झरी ज्वेलरी डिझाईनचं शिक्षण घ्यायचं असेल तर तू घेऊ शकतोस. आपल्या बिझनेससाठी ते फायद्याचं राहील, पण तेही स्वतःच्या जीवावर. तेव्हा पुढच्या आठवड्यात जायची तयारी कर. ठीक आहे डॅड, जसं तुम्ही म्हणाल. तो मोठ्या जड अंतकरणाने म्हणाला. खरं तर असं घर आणि ममाला सोडून जायचं त्याच्या मनात अजिबात नव्हतं, पण परंपरा, तिचं काय. घरात ती मोठ्या ब्रोनेही मोडली नव्हती. घरात आणखी कोणी तर नाहीच, तर त्यालाही असं करून चालणार नव्हतं. मुकाट्याने उठत तो त्याच्या रूममध्ये आला आणि त्याची बॅग भरू लागला. आणि तेव्हाच त्याचा प्रवास सुरू झाला. मुंबईचा हा प्रवास त्याला इथपर्यंत घेऊन येईल असं कधी वाटलंच नव्हतं. तसंही आता घर सोडल्यानंतर तो एक साधारण माणूस होता. श्रीमंत बापाचा मुलगा नाही. अन मुंबईत आल्यावर त्याचा संघर्ष सुरू झाला, एक साधारण मध्यमवर्गीय मुलगा म्हणून. हे पासपोर्ट साईज फोटो तेव्हाचेच. तो कॉलेजचा 3रा दिवस असेल. तो घाईतच धावत होता. काही पासपोर्ट साईज फोटोज आणि डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. धावता धावता अचानक तो धडकला. ती एक मुलगी होती, बहुतेक त्याच्याच वर्गातली. त्याला पाहून ती मुलगी क्षणभर स्तब्ध झाली आणि तिचा चेहराही गुलाबी झालेला. त्या दिवशी कुठे माहिती होतं त्याला तिचंच नाव मृदुला आहे. आय एम सॉरी, तो म्हणणार होता. त्या आत तिचंच उत्तर आलं, आय एम सॉरी. ते म्हणतानाही तिच्या नजरेत कसलीशी खळबळ होती. पटकन केस मागे घेत ती खाली वाकली आणि तिच्या आणि त्याच्या विखरून पडलेल्या वस्तू उचलू लागली. ती गोरीपान, कपडे साधे असेच, फार मेकअप नाही, तरीही तिचे डोळे मात्र प्रचंड बोलके होते. लांब सडक केस मोकळे सोडलेले आणि कपाळावर एक नाजूक टिकली. कदाचित साधी राहत होती म्हणून नजरेत भरली नसेल ही कधी माझ्या. पण तेव्हा न पाहिलेले तिच्या डोळ्यातले ब्लश आज कुठं त्याला जाणवत होतं आणि हृदय आत्ताही धडधडत होतं, जे कधीच धडधडलं नव्हतं. त्यानेही तिच्यावरची नजर हटवत विखुरलेल्या वस्तू उचलायला सुरुवात केली, अगदी बेमालूमपणे. आणि काहीच वेळात तिनं त्याच्या वस्तू उचलून दिल्या. थँक्यू सो मच म्हणत क्षणाचाही विलंब न करता तो निघून गेला. हा फोटो तेव्हाच तर तिनं ठेवला नसेल, म्हणजे तिनं तो जाणीवपूर्वक दिलाच नाहीये का? याचा अर्थ ती तेव्हापासून प्रेम करत होती. आताही हातात असलेला तो फोटो पाहून, तो प्रसंग आठवून त्याच्या मनाच्या तारा नव्याने छेडल्या जात होत्या. काहीतरी होतं जे त्या दिवशीच नकळत माझ्याजवळ थांबू इच्छित होतं आणि मला कळलंच नव्हतं. कारण हेच फोटो तर मी सबमिट करायला निघालेलो, मला चांगलंच आठवतंय. पण हा तिच्या जवळ राहिला होता म्हणजे. तिनं तो मुद्दामच तिच्याकडे ठेवून घेतला. हो, असंच वाटतंय आता. त्यावेळी मी तिच्याकडे फारसं पाहिलंच नव्हतं, हे खरं आहे. पण तिच्या डोळ्यात तेव्हा ती सॉरी म्हणाली, त्या क्षणी काहीतरी होतं का? कदाचित त्या पहिल्याच भेटीच्या दिवशी तिच्या नजरेतून तिच्या प्रेमाचा गंध तिनं सांडला होता. पण मीच इतका गडबडीत होतो की तो गंध मला ओळखताच आला नाही. बट नाव तिच्यासाठी काहीही करायला तयार आहे मी. त्याने अस्वस्थ होत लगेचच लँडलाईनवरून एक कॉल केला. मिस्टर देव, मी मृदुलाचा फोटो देतोय. तिचा फोटो उद्याच्या न्यूजपेपरमध्ये कसल्याही परिस्थितीत आला पाहिजे. हवं तर तिची माहिती देणाऱ्यासाठी बक्षीसही ठेवा. ओके सर, शुअर सर. असिस्टंट म्हणाला तसा दर्शने फोन कॉल ठेवला आणि पहिला देवला फोटो पाठवून दिला. एवढ्यात अनपेक्षितपणे मिथिला आत आली आणि तिच्या पाठोपाठ त्याचे दोन्ही बॉडीगार्ड आत आले. मॅम, यू कॅनॉट गो इनसाइड लाईक दिस. वाय डोंट यू अंडरस्टँड? सर,
या ऐकतच नव्हत्या आत जाऊ नका म्हटलं तरी. दर्श प्लीज लिसन मी. आय नो मी चुकले, पण मला आता खरंच तुझ्याकडे यायचंय. तू माझा फोन उचलत नव्हतास म्हणून मी तुला भेटायला इथं आले, पण हे लोक मला आत सोडतच नव्हते. मिथिला, डोंट यू अंडरस्टँड, वी आर डन. आता वेळ गेली आहे. यू कॅन गो नाव अँड नथिंग विल चेंज. त्याचा आवाज थेट आणि निर्विवाद होता. तो आवाज तिच्यासाठी अनोळखा होता, ज्यात न प्रेम उरलं होतं ना राग, फक्त एक शून्य जिथं पूर्वी तिच्यासाठी प्रचंड ओलावा होता. पण दर्श, एक संधी तरी देशील? नो वे. आय सेड गेट लॉस्ट. मिथिला, एव्हरीथिंग हॅज ओव्हर नाव. वेळ आणू नकोस, मला तुला इथून हकलून लावावं लागेल. त्याचं बोलणं अगदीच वृक्ष होतं, पण ते पाहून क्षणभर तिच्या चेहऱ्यावरचे रंगच उडाले. जणू काही ती कधीच त्याच्या आयुष्यात महत्त्वाची नव्हती. निदान आता तरी तसंच काहीतरी त्याच्या नजरेत होतं, आणि आता मात्र ती तिथून बाहेर पडली. दर्शची नजर पुन्हा टेबलवर असलेल्या त्याच्याच त्या पासपोर्ट साईज फोटोवर आली. त्याने तो फोटो परत आपल्या हातात घेतला आणि तो आणखीन घट्ट पकडला, ज्याच्या पाठीमागे तिने हार्टमध्ये डी लिहिलं होतं. त्याने तिच्या त्या अक्षरावर प्रेमाने अंगठा फिरवला, जणू तिच्या इतक्या दिवस जपून ठेवलेल्या फोटोत तो तिच्या स्पर्शाचा ओलावा शोधत होता. आजचा भाग इथंच संपलेला आहे. दर्श मृदुलाला शोधू शकेल का आणि कसा शोधेल हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा गंधफुलाचा गेला सांगून. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.